महायुती सरकारचं खातेवाटप नुकतंच जाहीर झालं. टीम देवेंद्रला मधल्या मंत्र्यांना जे आहे ते आपापली खाती मिळाली. शिवसेनेकडे जे आहे ते प्रमुख शिक्षण खातं जे आहे ते पुन्हा एकदा देण्यात आलेलं आहे. या अगोदरच्या सरकारमध्ये दीपक केसरकर हे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री होते. आता दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला नाही. त्यामुळं दीपक केसरकरांकडे असणारं जे शालेय शिक्षण खातं आहे ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असणारे दादाजी भुसे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. दादाजी भुसे आता राज्याचे नवे शिक्षण मंत्री असणार आहेत. दादाजी भुसेंची राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आहे आणि दादाजी भुसेंचं शिक्षण किती झालंय यावर आज आपण या टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्ट मधून चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. काल रात्री उशिरा महायुती सरकारचं जे आहे ते खातेवाटप जाहीर करण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांकडे गृह, ऊर्जा याबरोबरच सामान्य प्रशासन आणि माहिती जनसंपर्क अशा तब्बल 5 खात्यांची जबाबदारी जी आहे ती असणार आहे. त्या खालोखाल एकनाथ शिंदेकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम यासोबतच अजित पवारांकडे अर्थ खात्याबरोबरच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा 2 खात्यांची जबाबदारी असणार आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे 5, एकनाथ शिंदेकडे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदेकडे 3 आणि उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांकडे 2 अशी साधारणतः ही खाती असणार आहेत. मग त्या खालोखाल जर आपण बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खातं आहे, माणिकराव कोकाटेंकडे कृषी खातं आहे, धनंजय मुंडेंकडे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं आहे, दादाजी भुसेंकडे शालेय शिक्षण खातं आहे, संजय राठोडांकडे मृदा व जलसंधारण खातं आहे, संजय क्षीरसागरांकडे सामाजिक न्याय खातं आहे. राज्यमंत्र्यांमध्ये जर आपण पाहिलं तर पंकज भोयर ज्यांच्याकडे ग्रामीण विभाग जो आहे तो असणार आहे. यासोबतच ग्रामविकास खातं त्यांच्याकडे आहे. इकडे जर आपण योगेश कदमांच्या बद्दल बोललो तर योगेश कदमांकडे गृह, शहरी आहे, उद्योग विभाग आहे. अशा प्रमुख खात्यांची जबाबदारी जी आहे ती राज्यमंत्र्यांमध्ये आहे. तर माधुरी मिसाळांकडेही नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. असं साधारणतः एक खाते वाटप जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 39 कॅबिनेट आणि राज्यमंत्री मिळून या सरकारमध्ये साधारणतः 42 मंत्री आहेत आणि या 42 मंत्र्यांमध्ये शालेय शिक्षण खातं जे आहे ते दादाजी भुसे यांच्याकडे आहे. दादाजी भुसे हे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून 5 वेळा आमदार झालेले आहेत. शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवलेलं आहे 14 ते 19 या कालावधीमध्ये. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार असतानाही दादाजी भुसे मंत्री होते. एकनाथ शिंदेंनी बंड केलं, दादाजी भुसे या बंडामध्ये सहभागी झाले. त्यानंतर आल्यानंतर दादाजी भुसेंनी कृषी खातं देखील सांभाळलेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा अजितदादा महायुतीमध्ये इन झाले त्यावेळी दादाजी भुसेंकडे मृदा व जलसंधारण आणि खनिकर्म अशा खात्यांची जबाबदारी जी आहे ती देण्यात आली होती. आता दादाजी भुसे हे राज्याचे शिक्षण मंत्री असणार आहेत या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पर्यंत दादाजी भुसे यांचं शिक्षण झालेलं आहे. दादाजी भुसे यांनी सुरुवातीला नोकरी देखील केलेली आहे. त्यानंतर मात्र दादाजी भुसे जे आहेत ते शिवसेनेमध्ये आले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून दादाजी भुसेंचं राजकारण जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर दादाजी भुसे हे मालेगाव मध्य बाह्य मतदारसंघातून जे आहेत ते 5 वेळा आमदार म्हणून विजयी झालेले आहेत. शिवसेनेतला एक जुना जाणता नेता अशी दादाजी भुसेंची ओळख आहे. यासोबतच दादाजी भुसे जे आहेत ते शिवसेनेचा मालेगाव बाह्य उत्तर महाराष्ट्रातला प्रमुख चेहरा म्हणून दादाजी भुसेंची ओळख देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदेचे अतिशय निकटवर्तीय, जवळचे आणि हक्काचे सहकारी असं आपण दादाजी भुसेंना म्हणू शकतो. दादाजी भुसे हे एकनाथ शिंदेचे अतिशय विश्वासू असे सहकारी म्हणून ओळखले जातात. कृषी खातं दादा भुसेंना अगोदर सांभाळलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय जे आहेत ते दादाजी भुसे कृषी मंत्री असताना घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मृद जलसंधारण खात्याची मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे आणि या सोबतच आता ते शालेय शिक्षण मंत्री असणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री म्हणून दादाजी भुसेंसमोर जे आहे ते नुकताच जो मागच्या सरकारने घेतलेला निर्णय होता एक राज्य एक गणवेश त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्याचं आणि
सहज सोपं विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी नवनवीन प्रयोग जे आहेत त्या करण्याचं आव्हान देखील दादा भुसे यांच्या समोर असणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचित दादाजी भुसे जे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आहेत त्यांच्या समोर आता अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेले दादाजी भुसे जे आहेत त्यांच्या आता राज्याचे नवे शिक्षण मंत्री म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये बदल जो आहे आमूलाग्र बदल खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना सुसह्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावं, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचं प्रमाण गोडी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून नवनवीन उपक्रम आणि शिक्षणाचा दर्जा महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा दर्जा जो आत्ता आहेच या आणखीन चांगल्या पद्धतीने उंचावण्याची जबाबदारी ही दादाजी भुसे यांच्याकडे आता असणार आहे. अशा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.